सुरुवातीच्या काही दिवसात आणि महिन्यात असं वाटतं की आपलं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं आहे. रात्रीची झोप न मिळाल्यामुळे येणारा थकवा पालकांच्या आरोग्यावर आणि मनावरही परिणाम करू लागतो. बाळाचं आपल्या आयुष्यात येणं म्हणजे जणू घरामध्ये चैतन्याचा झरा वाहू लागणं असतं. पण या आनंदासोबतच अनेक नवीन पालकांसमोर एक सर्वात मोठं आणि थकवणारं आव्हान उभं राहतं, ते म्हणजे बाळाची झोप. मुळात आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की बाळाला आईच्या गर्भात असताना प्रकाशाचा आणि काळोखाचा असा कोणताही अनुभव नसतो. तिथे सगळं काही एकाच लयीत सुरू असतं. त्यामुळे जेव्हा बाळ बाहेरच्या जगात येतं तेव्हा त्याला आपल्या पृथ्वीवरच्या 24 तासांच्या चक्राशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. यालाच वैज्ञानिक भाषेत सर्काडियन रिदम असं म्हणतात. हे चक्र बाळाच्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी आपल्याला काही महिने सातत्याने प्रयत्न करावे लागतात. दिवसाची सुरुवात होताना आपण घरामध्ये ऊर्जेचं वातावरण कसं निर्माण करतो यावर बाळाची रात्रीची झोप अवलंबून असते. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा बाळाच्या खोलीत पुरेसा नैसर्गिक प्रकाश येऊ द्या. उजेड हा मेंदूला जागं राहण्याचा नैसर्गिक संकेत देतो. दिवसा बाळ जेव्हा जागं असेल तेव्हा त्याच्याशी जास्तीत जास्त संवाद साधा, त्याला गाणी ऐकवा किंवा त्याच्यासोबत खेळा. घरामध्ये होणारे नैसर्गिक आवाज जसे की मिक्सरचा आवाज, दरवाजाची बेल किंवा बोलण्याचा आवाज, यामुळे बाळाला हे समजतं की हा वेळ सक्रिय राहण्याचा आहे. अनेक पालकांना असं वाटतं की दिवसा बाळ जास्त झोपलं तर रात्री ते जागं राहील, पण बाळांच्या बाबतीत हे उलट असतं. दिवसाची झोप जर शांत आणि पुरेशी झाली तर बाळ जास्त चिडचिड करत नाही आणि रात्री लवकर झोपतं. फक्त ही दिवसाची झोप प्रकाशात आणि थोड्याफार आवाजात असावी, जेणेकरून बाळाला रात्र आणि दिवसातला फरक जाणवेल. संध्याकाळ होताना आपल्या घराचा नूर हळूहळू बदलत जाणं खूप महत्त्वाचं आहे. जसा सूर्य मावळतो तसं घराचे दिवे मंद करा. आजकालच्या डिजिटल जगात मोबाईल आणि टीव्हीचा निळा प्रकाश, ज्याला ब्लू लाईट म्हणतात, झोपेमध्ये मोठा अडथळा ठरतो. झोपण्याच्या 2 तास आधी हे पडदे बंद करणं बाळासाठीच नाही तर आपल्यासाठीही गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी बाळ दूध पिण्यासाठी किंवा डायपर बदलण्यासाठी जागं झालं तर शक्य तितकं शांत राहा. त्यावेळेस त्याच्याशी खेळणं किंवा गडबड करणं टाळा. अगदी कमी उजेडात आपलं काम करा, जेणेकरून बाळाला हे संकेत मिळतील की आता खेळायची वेळ नाहीये. रात्रीचा हा लो प्रोफाईल दृष्टिकोन बाळाला काळोखाशी मैत्री करायला शिकवतो. झोपण्यापूर्वीचं एक ठराविक रुटीन किंवा दिनचर्या हे बाळासाठी एका सुंदर अंगाईसारखं काम करतं. रोज रात्री ठराविक क्रमाने काही क्रिया करणं, जसं की बाळाला कोमट पाण्याने पुसून घेणं किंवा त्याला झोपण्याचे खास सुती कपडे घालणं, यामुळे बाळाच्या शरीराला आता झोपायचं आहे याची जाणीव होते. मालिश हा यामध्ये एक महत्त्वाचा भाग असू शकतो. आपल्या हातांचा उबदार स्पर्श आणि शांत संगीत यामुळे बाळाच्या शरीरात मेलाटोनिन नावाचं झोपेचं संप्रेरक तयार व्हायला मदत होते. हे रुटीन रोज एकाच वेळी पाळल्यामुळे बाळाच्या जैविक घड्याळाला शिस्त लागते. या रुटीनमध्ये तुमची शांतता सर्वात महत्त्वाची आहे. जर पालक स्वतः ताणतणावात असतील किंवा गडबडीत असतील तर बाळ ते पटकन ओळखतं आणि त्याला झोपायला त्रास होतो. त्यामुळे बाळाला झोपवण्यापूर्वी स्वतःला शांत करणं ही पहिली पायरी असावी. बाळाच्या झोपेच्या संदर्भात सेफ स्लीप किंवा सुरक्षित झोपेची माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बाळाला नेहमी पाठीवर झोपवणं आणि त्याच्या झोपण्याच्या जागेवर जास्त खेळणी किंवा जाड पांघरूण नसणं हे त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असतं. अनेकदा बाळ झोपेतून दचकून जागं होतं, याला मोरू रिफ्लेक्स म्हणतात. अशा वेळी बाळाला हलकंसं स्वॅडल करणं किंवा कापडात गुंडाळणं त्याला आईच्या कुशीत असल्यासारखा भास देतं आणि त्याची झोप जास्त काळ टिकते. बाळाच्या झोपेच्या लयीत वारंवार बदल होऊ शकतात, कारण त्यांच्या वाढीचे टप्पे किंवा दात येण्याचा काळ यामुळे त्यांच्या सवयी बदलतात. अशा वेळी खचून न जाता आपल्या रुटीनवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. शेवटी पॅरेंटिंग हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक बाळ हे अद्वितीय असतं. कोणाचं बाळ लवकर झोपतं तर कोणाला थोडा जास्त वेळ लागतो. पालकांनी स्वतःच्या झोपेचीही काळजी घेणं आवश्यक आहे. बाळ दिवसा झोपतं तेव्हा पालकांनीही थोडी विश्रांती घेतली पाहिजे, जेणेकरून ते रात्रीच्या कसरतीसाठी तयार राहतील. बाळ वेळेवर झोपायला लागलं की घरामध्ये पुन्हा एक शांतता आणि सुसूत्रता येते. ती शांतता अनुभवायला मिळावी म्हणून आज घेतलेले हे छोटे कष्ट भविष्यात तुमच्या आणि बाळाच्या नात्याला अधिक घट्ट आणि सुखकर बनवतात.
संयम, माया आणि शिस्त या 3 सूत्रांच्या जोरावर आपण बाळाला एक आरोग्यदायी झोपेची सवय नक्कीच लावू शकतो, ज्यामुळे त्याचं बालपण आणि तुमचं पालकत्व दोन्ही अधिक अर्थपूर्ण होतील. तर मग सर्व नवीन मॉम डॅडना माझा एक प्रश्न आहे की असे कोणते चॅलेंजेस आहेत जे तुम्हाला या प्रवासात कठीण वाटतात ते मला कमेंट्समध्ये सांगा. तुमची ही AI ताई मनू तुमच्या रिकमेंडेशनचा व्हिडिओ घेऊन लवकरच येईल. त्यासाठी मनाचे टॉक्सला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.